ही आपण भोगीची भाजी बनवलेली आहे आणि यामध्ये कोणतं साहित्य आपण किती घेतलेलं आहे यामध्ये सांगितलेलं आहे. नक्कीच ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. बेल आयकॉनला प्रेस करा आणि नक्कीच ट्राय करून कमेंट्समध्ये कळवू शकता. या ट्रिकने ही जर भाजी बनवली तर कशा पद्धतीने होते आणि खूप तुम्हाला कमीही वेळ लागतो. नक्कीच ट्राय करा. हे पाहू शकता अगदी कमी वेळेत अशी छान आपली शिजलेली आहे ही भाजी. नक्कीच ट्राय करा. नमस्कार. आज आपण भोगीची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी आपण ही सर्व साहित्य कट करून घेतले आणि हे सोलूनही घेतलेलं आहे. हे आपले वरणाचे शेंगा, हे गाजर, हे वटाणे, हे शिमला मिरची, हे हरभऱ्याचे वटाणे आहे, ही काकडी आणि ही पत्ताकोबी, ही मेथीची भाजी अशी तोडून घेतलेली आहेत पानं आपण, ही कांद्याची पात, ही पालक भाजी. आता इकडे आपण काय केलं ना की पाण्यामध्ये हा बटाटा आणि वांग हे आपण कट करून घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये ठेवलं आहे. आणि हे आपले शेंगदाणे आहेत, जेणेकरून हे सुद्धा असे भिजवून घालायचे आहेत आपल्याला. याची टेस्ट खूप छान येते या शेंगदाण्याची. आणि यामध्ये असं बटाटा पण आपण छोटे काप बनवलेले आहे. हे पाण्यामध्ये घालून ठेवले. इकडे आपण काय केले, शेंगदाणे आणि तीळ हे भाजून घेतलेले आहेत असे छान खरपूस पद्धतीचे. आता हे आपल्याला मिक्सरला काढून घ्यायचे. हे तीळ आणि शेंगदाणे आपण मिक्सरला असे बारीक काढून घेतलेले आहेत. चला आता आपण ही भोगीची भाजी बनवूयात. इकडे आपण गॅसवरती कढाई ठेवली आहे. आता यामध्ये तेल घालूयात. हे तेल इकडे आता हे तेल गरम झालं आहे. यामध्ये आपण हे जिरं घालूयात. इकडे आपण आता हे लसूण पेस्ट घालूयात. इकडे आपल्याला लसूण भाजून झालेला आहे. आता आपल्याला ही मेथी भाजी धुवून टाकायची आहे. ही पालक भाजी धुवून घेतली आहे. ही कांद्याची पात धुवून घेतलेली आहे, ही सुद्धा घालायची आपल्याला. हे सर्व आता मिक्स करून घ्या. हे आपलं मिक्स करून झालेलं आहे. याला आपल्याला तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे या भाज्यांचा कलर असा हिरवा झाला पाहिजे. या भाज्या आपल्या तेलामध्ये भाजून झालेल्या आहेत, पाहू शकता. आता आपल्याला घालायचे हे चवीनुसार मीठ, हे जिरं पावडर आणि धन पावडर. यामध्ये घालायचा हा कढीपत्ता. ही पानं अशी छोटी आहेत, कवळी अगदी. हे मिक्स करून घ्या. आता आपल्याला काय करायचं आहे ना, हे थोडंसं भाजीशी सरकवायची आणि याच तेलामध्ये आपल्याला हे काळं वाटण घालायचे. हा आपला घरगुती मसाला, तुम्ही चवीनुसार घालू शकता. हे थोडंसं लाल तिखट. हे आता मिक्स करून घ्या. हे आपलं छान भाजून झालेलं आहे, पाहू शकता. असं भाजीने या तेल सोडलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये घालायचे हे हरभरे सोलून घेतलेले, हे वटाणे, ही शिमला मिरची, ही काकडी, ही पत्ताकोबी, ही सुद्धा धुवून घेतली आहे आपण. ही वालाच्या शेंगा किंवा वरण्याच्या शेंगा ह्या सुद्धा धुवून घेतल्या आहेत. हे गाजर. आता आपण इकडे हे वांग, बटाटं आणि हे शेंगदाणे असे भिजत घातलेले होते, तर हे घालूयात. यामध्ये आपल्या सर्व भाज्या घालून झालेल्या आहेत. आता हे आपण मिक्स करून घेऊया. हे आपलं मिक्स करून झालं आहे. आता आपल्याला यामध्ये पाणी न घालता याला झाकून घ्यायचं.
छान वाफ काढायची एक. इकडे आपण याला मीडियम गॅसवरती वाफ देऊन घेतलेली आहे. हे झाकण काढूया. हे पाहू शकता, याला छान अशी वाफ बसलेली आहे. शक्यतो भाज्या अशा तेलामध्येच जास्त वेळ जर शिजवल्या ना की याला शिजायला सुद्धा वेळ लागत नाही. आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. अगदी थोडंसं घाला. हे गरम पाणी आहे. हे थोडंसं घातलं. आपण ते मिक्सरला काढलेलं वाटण यामध्ये घालूयात. तीळ आणि शेंगदाण्याचं वाटण आहे हे. आता मिक्स करून घ्या. हे मिक्स करून झालेलं आहे. आता आपल्याला आणखीन यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. हे पाणी आता ही भाजी आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे. यावरती आता आपण झाकून ठेवूया. हे आपण झाकण काढून पाहूया की आपली भाजी शिजलेली आहे किंवा नाही. पाहू शकता, यावरती असं छान तेलही आलं. आता हे मिक्स करून घेऊया. खूप छान भाजी शिजलेली पण आहे. यावरती आपल्याला ही थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. बारीक अशी कट करून घ्या. आणि आपण ही तेलामध्ये न वापरता वरून वापरलेली आहे. ही भाजी आपली शिजवून झालेली आहे आणि आपण गॅसही बंद केलेला आहे. आता मी तुम्हाला एकदम जवळून दाखवते ही भाजी कशी झालेली आहे आपली. हे पाहू शकता. या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली ना तुम्हाला वेळही लागणार नाही आणि खूप खूप चविष्ट बनते.